सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर गुरुपौर्णिमेविषयी आपल्या चातुर्मासामध्येच्या नियमामध्ये तर गुरुपौर्णिमा विषयी व्रत किंवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय करावं आपण की ते जेणेकरून आपल्या संसारामध्ये किंवा आपल्या प्रपंचामध्ये आपल्याला आनंद, सुख, समृद्धी येईल. तर गुरुपौर्णिमेचा 10 तारखेला गुरुपौर्णिमा आहे, त्याच्यामुळे मी आदल्या दिवशी हा व्हिडिओ बनवते. तर सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या गुरूंना शतशः नमन. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तर आपल्या आयुष्यामध्ये जो प्रकाश देतो तो गुरु म्हणजे काय, तर आयुष्याच्या वाटेवरचा प्रकाश वाटा दाखवणारा एक दीपस्तंभ आहे. आणि गुरुचे आशीर्वाद आपल्याला मिळाले म्हणजे गुरुचे आशीर्वाद म्हणजे संकटावरची अमोघ कवच आहे की आपल्याला कितीही संकट आले तर गुरु त्यातून आपल्याला काढू शकतो. आणि ज्या माणसाला गुरु मिळाला तो जगात कधी हरत नाही आहे. तर माझे गुरु हे संत गजानन महाराज आहेत शेगावचे. तर त्यांच्याविषयी मला 2-5 मिनिटच त्यांच्याविषयी बोलायचं आहे. त्यांच्याविषयी बोलायचं तरी हा व्हिडिओ काही पूर्ण म्हणजे अपुरा पडेल. त्यांच्याविषयी शब्दसुद्धा अपुरे आहेत. तर आम्ही थोडक्यात सांगण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. तर संत गजानन महाराज हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध संतांपैकी एक मानलेले आहेत. त्यांचं प्रमुख स्थान बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे आहे. तर त्यांच्याविषयी त्यांचे माता पिता कोण, त्यांचा जन्म कुठे झाला हे कोणालाही माहीत नाही अद्याप. तर त्यांचं ते प्रगट झाले 7 फेब्रुवारी म्हणजे माघ सप्तमीला 1878 रोजी शेगावमध्ये ते प्रथम दिसले. तर त्यामुळे हा दिवस प्रगट दिन म्हणून साजरा केला जातो शेगावमध्ये. आणि गुरुपौर्णिमेला शेगावमध्ये खूप मोठा सण उत्साहात साजरा होतो. तर गजानन महाराजांचं एक मला असं सांगावंसं वाटतं की त्यांची राहणी साधी होती आणि उच्च विचारसरणीचे ते होते. त्यांना साधेपणा फार आवडायचा. तर त्यांना मुख्यतः चहा खूप आवडत होता असं मला माहिती आहे. ते मी फार सांगते. आणि त्यांना जेवणामध्ये झुणका आणि भाकर हे खूप त्यांना प्रिय होते. तर भक्त लोक काय करायचे, कोणी करतात पण अजूनसुद्धा भक्त असणारे की त्यांची दर गुरुवारी झुणका आणि भाकरी करतात आणि त्याच्यावरच उपवास सोडतात असं पण काही करतात. तर गजानन महाराज हे दत्तात्रयाचे स्वरूप मानले जातात. दत्तगुरु परंपरेत गुरुपौर्णिमेला जसं महत्त्व आहे तसं गजानन महाराजाला सुद्धा म्हणजे गजानन महाराजाचा उत्सवसुद्धा गजानन महाराज मंदिरात गुरुपौर्णिमेचा खूप मोठा उत्सव केला जातो. तर त्या दिवशी काय करायचं आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी, तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, आपलं स्नान वगैरे आपण आटपून घ्यायचं त्या दिवशी आणि पिवळं वस्त्र नेसायचं. गुरुला पिवळं आवडतं म्हणून गुरुसाठी आपले नित्यकर्म किंवा आपली देवपूजा सगळं झाल्यानंतर स्वच्छ जागेवर एक चौरंग मांडायचा. त्यावर आपण गजानन महाराजाची फोटो ठेवायची. आता माझे गुरु गजानन महाराज आहेत म्हणून मी तुम्हाला सांगते की गजानन महाराजाचा फोटो ठेवा. तुमचे जर स्वामी समर्थ असतील किंवा शिर्डीचे साईबाबा असतील तर त्यांचा फोटो, जे गुरु आहेत त्या गुरुचा आपण फोटो ठेवायचा किंवा पादुका असल्या तर पादुका ठेवायची. त्यांची षोडोपचारे पूजा करायची. पिवळे फुलं मिळाले तर पिवळे घ्यायची. तर आपण अशा पद्धतीनं त्यांची पूजा वगैरे करायचा. आणि गजानन महाराजाचा करताना आपण जर समजा गंगाजल असलं तर गंगाजलाने त्याची पूजा करायची. केशर, चंदनाचा लेप लावायचा, सुंदर फुले, हार त्यांना आणायचा पिवळ्या फुलाचा. तर आणि धूप, दीप, नारळ ठेवायचं त्यांना. आणि त्यांचं आवडीचं मंत्र जे आहे गणगणात बोते हे मंत्र त्यांना खूप आवडायचा. ते सारखं गणगणात बोते हेच मंत्र म्हणायचे. आणि हा त्यांचा मंत्रसुद्धा खूप प्रसिद्ध पण आहे आणि तो आपल्याला एक रक्षणसुद्धा करतो. तर गणगणात बोलते याचा अर्थच आपण जर म्हणलं तर संकट सारं जातं आपलं. जिथे गणगणात बोलते तिथे गजानन महाराज स्वतः रक्षण करतो.
असं सुद्धा आपल्याला वाटतं. म्हणजे अनुभव आल्याशिवाय आपल्याला नाही त्याचं, आणि त्याच्यावर आपली विश्वास पाहिजे. विश्वास असला तर सगळ्या गोष्टी आपल्याला होतं. तर गणगणात बोते म्हणजेच गुरु आपल्या पाठीशी आहे. आपल्या गुरु असं आपल्याला त्या म्हणलं जरी आपण तरी आपल्याला वाटतं की आपल्या गुरु आपल्या पाठीशी आहे, उभा आहे. तर गणगणात बोते गुरु पाठीशी हेच नाते. गजानन महाराजाविषयी आपण जर बोलायचं म्हणलं तर पूर्ण व्हिडिओसुद्धा अपुरा पडेल. तर एक थोडक्यात मी गुरुपौर्णिमेविषयी 2-4 शब्द मी सांगितलेले आहेत. जास्त त्यांच्याविषयी बोललं तर आपला व्हिडिओसुद्धा खूप मोठा होईल. त्यांचे अनुभवसुद्धा आपल्याला खूप असे आलेले आहेत. माझ्याकडे अनुभव आहेत, पण जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, मी दुसरा व्हिडिओ बनवेल. तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सगळ्यांना मी विनंती करते की कमेंटमध्ये गणगणात बोते अवश्य म्हणा किंवा लिहा कमेंट करून. तर गुरुच्या आपण त्या दिवशी पूजा वगैरे केल्यानंतर त्यांची गजानन महाराजाचा ग्रंथ आहे, 21 अध्यायाचा ग्रंथ आहे, तो दासगणू महाराजांनी लिहिलेला आहे. तो ग्रंथ आपण त्या दिवशी करायचा. जर समजा नाही तेवढं जमलं तर एक छोटी पोथी पण आहे 21 अध्यायाची गजानन महाराजाची, ती आपण त्याचं आपण पठण करायचं. समजा ती नाही जमली, समजा वेळेअभावी, तर स्तोत्र आहे गजानन महाराजाचं, ते स्तोत्र आपण म्हणायचं. आणि अशा पद्धतीनं आपण गुरुसेवेत दिवस घालवायचा गुरुपौर्णिमेचा. आणि त्याच्यानंतर आपण अन्नदान म्हणा, आणि गजानन महाराजांना अन्नदान हे खूप प्रिय होतं. आजसुद्धा शेगावमध्ये फ्री पद्धतीनं अन्नदान होतं. 3-4 ठिकाणी त्यांचं अन्नदान होतं तिथं शेगावमध्ये. आणि एकदा वेळात वेळ काढून शेगावला भेट द्यावा असं मला आवर्जून सांगावं असं वाटतं. कारण शेगावमध्ये गेल्यानंतर आपल्याला एक मानसिक समाधान म्हणा, आपलं मन तिथं आधी कसं होतं आणि नंतर तिथे गेल्यानंतर आपल्या मनामध्ये किंवा आपल्या ह्याच्यामध्ये सुद्धा बदल होतो. गुरुतत्व जागृत होतं आपल्या ह्याच्यामध्ये. आणि गुरु पाठीशी असल्यानंतर आपल्या दैनंदिन जीवनातील संकटे म्हणा, आरोग्य म्हणा, हे सर्व आपल्या गुरु निवारण करतो, हे मला आवर्जून सांगावं असं वाटतं. आणि त्याचं आपल्याला गुरुतत्व आपल्याशी हे मला शेगावला गेल्यानंतर तुम्ही बघा की गुरुचं काय आहे. तिथं गेल्यानंतर आपण आपलं घर स्वच्छ एवढं राहत नाही तेवढं तिथं शेगावमध्ये स्वच्छता अजूनही मला पाहाव्यास म्हणजे भेटली, किंवा अजूनही आहे तिथं स्वच्छता, की आपण घरी एवढं स्वच्छता करू शकत नाही, पण शेगावमध्ये गेल्यानंतर एवढी स्वच्छता आहे तिथं, एवढे तिथं हे आहेत. तर म्हणजे पाहूनच आपल्याला वाटतं की आणि आपलं मन तिथं रमतं. हेच मला आवर्जून गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं हे गजानन महाराजाविषयी मला जी थोडीफार माहिती आहे ती मी येथे मांडलेली आहे. तर एक आरती आहे गजानन महाराजाची, ती गुरुपौर्णिमेनिमित्त मी गुरु गजानन महाराजाला समर्पित अशी आरती म्हणण्याचा प्रयत्न केला आहे. ती पण व्हिडिओमध्ये आहे, ती पण तुम्ही बघा. आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्रीमत सद्गुरु स्वामी जय जय गणराया, आपण अवतरला जगी जड जीव ताराया. जय जय गणराया, ब्रह्म सनातन जे का ते तू साक्षात, स्थावर जंगमी भरला तुम्ही ओतप्रोत. तव लीलेचा लागे कवणानच अंत, तुझ वाणाया नुरले शब्दै भाषेत. जय जय गणराया, वरी वरी वेडे पण ते धारण जरी केले, परिसत्व स्वरूपा आपुल्या भक्ता दाखविले. निर्जल गर्धाडासी जलते आणविले, विहिकनभीचे काननी अज्ञत वागविले. जय जय गणराया, दांभिक गोसाव्याते प्रत्यय दाऊन, ज्ञानपणाचा त्याचा हरिला अभिमान.
ओंकारेश्वर क्षेत्री साक्षात दर्शन, नर्मदेच्या भक्ता करविले आपण। जय जय गणराया अगाध शक्ती ऐशी तव सद्गुरुनाथा, दुस्तर शाभव सारंगी तरण्या देहाता। वारी सदैव अमुची गुरुवर्या चिंता, दास गणूच्या ठेवा वरद करा माथा। जय जय गणराया श्रीमत सद्गुरु